2 दिवसाचा परतीचा प्रवास बाकी असल्याने एक दिवस मी मैत्रिणींना देण्याचं ठरवलं. मी आणि माझी मैत्रीण सपना आम्ही निघालो कॉलेज रोडला एका कॉलेजमध्ये आमचं काम होतं. ते काम केल्यानंतर आम्ही हर्षूला भेटण्यासाठी गेलो. मैत्रिणींना भेटण्याचा दिवस म्हणजे एकाच कॅफेमध्ये जाऊन 1-2 गोष्टी मागवून तासनतास गप्पा मारत बसणं. तर आज आम्ही आलो पॉकेट कॅफेमध्ये कॉलेजवरून. आणि अजून एक सरप्राईज आहे. ते खूप दिवसानंतर दिसणार आहे ब्लॉगमध्ये. हाय, ही सपना आहे माझी कॉलेजची बेस्ट फ्रेंड. आणि आम्हाला असं करायची सवय. असं वाटतंय तुला माझ्या ब्लॉगमध्ये येऊन? खूप छान थंडी वाजते. थंडी वाजते खूप मला. सो अशा सुंदर सुंदर मुलींना पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलवर येत राहा. कॉलेज जवळच्या जुन्या कॅफेमध्ये जाऊन आम्ही एक ब्राउनी, एक चॉकलेट शेक आणि एक मँगो शेक मागवला. आणि तिघीजणी खूप दिवसांच्या उरल्या सुरलेल्या गप्पा मारत हसत बसलो. तुला कसं वाटतं हे सगळं समोर आल्यानंतर? माझा आत्मा तृप्त झाला. पॉकेट लिहून ब्राउनी खाऊन. ब्राउनी हा माझा अशक्य आवडता पदार्थ असल्याने पॉकेटला गेल्यानंतर मी तो मागवला. पण ब्राउनी थोडीशी जळकी होती, सो मी यांना खाऊ घातली. एकमेकींना भरवण्याचा कौतुक झाल्यानंतर आम्ही खूप साऱ्या गप्पा मारल्या आणि थोडा वेळ मोबाईल मी साईडला ठेवला होता, कारण एकत्र टाईम स्पेंड करणं पण महत्त्वाचं असतं. सो मी थोडा वेळ बाजूला मोबाईल ठेवून आम्ही छान अशा गप्पा मारल्या आणि व्लॉग कंटिन्यू केला निघताना. ही पण ब्राउनी असते ना, काय म्हणतात मस्त आहे. मँगो मस्त मस्त आहे, मस्त मस्त आहे, मस्त आहे. एकमेकींना खाऊ घालण्याचं कोड कौतुक आमचं झाल्यानंतर आम्ही ज्याने त्याने घेतलेला पदार्थ संपवला आणि त्यानंतर दुसऱ्याच्या पदार्थावर ताव
मिळेल. बाय कर हर्षू आमच्या ऑडियन्सला. बाय बाय. सपने अपने होते. चलो बाय बाय बाय. हर्षूला बस स्टॉपवर सोडल्यानंतर आम्ही पुन्हा घरच्या दिशेने निघालो आणि अशा प्रकारे आमचा दिवस खूप सुंदर गेला. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.